हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका लपंडाव या मालिकेच्या आजच्या बुधवार 22 एप्रिलच्या एपिसोडमध्ये सगळ्यात मोठा ट्विस्ट आला आहे, ज्यामुळे प्रेक्षक या मालिकेवर नाराज होते. शेवटी प्रेक्षकांची नाराजी ओळखून या मालिकेने आपल्याला जे हवं होतं ते घडवून आणलंय. कान्हाला कळलंय की घरात जी तेजस्विनी म्हणून राहतीये ती तेजस्विनी नाहीये, तर ती सरकार आहे, मनस्विनी आहे. आणि कान्हाने हे सत्य सखीला सुद्धा सांगितलंय. सखी आपली संपूर्ण प्रॉपर्टी सरकारच्या नावावर करत होती असं समजून की ती माझी आई तेजस्विनी आहे. पण त्याच वेळेस कान्हा तेथे पोहोचला आणि कान्हाने सखीला सांगितलं, नाही सखी मॅडम, या बाईच्या नावावर प्रॉपर्टी करू नका, कारण ही तुमची खरी आई तेजस्विनी नाही, तर तुमची मावशी मनस्विनी आहे, सरकार आहे. हे ऐकून सरकार आणि सखीच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. सरकारला कळतच नाहीये की कान्हाला हे सत्य कसं कळलं. मग हे सगळं घडलं तरी कसं, कान्हाला हे कळलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच सरकारच्या डिटेक्टिव्हने किरण आणि जान्हवीला किडनॅप केलेलं असतं आणि कबीर किर्लोस्करचं सत्य जाणून घेण्यासाठी हा डिटेक्टिव्ह चक्क ड्रिल मशीनने जान्हवीकडे हे ड्रिल मशीन घेऊन जातो आणि कधी जान्हवीच्या डोळ्यासमोर ड्रिल मशीन नेतो, कधी जान्हवीच्या पोटाकडे नेतो, कधी हाताकडे नेतो, कधी पायाकडे नेतो. जान्हवी जोर जोरात ओरडत असते, नाही नाही, किरण वाचव मला, किरण वाचव मला. आणि हा डिटेक्टिव्ह किरणकडे पाहत असतो की मला फक्त एका प्रश्नाचं उत्तर हवं आहे, राजलक्ष्मी किर्लोस्कर नंतर कोण, त्या व्यक्तीचं नाव मला सांगायचं. किरणला कळतच नाही की आता काय करायचं, कारण एकीकडे त्याचं कर्तव्य आहे, तो कबीर किर्लोस्करचं नाव नाही सांगू शकत, आणि दुसरीकडे त्याचं प्रेम आहे. जान्हवीचा जीव वाचवणं सुद्धा त्याच्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे. आणि हा जो डिटेक्टिव्ह असतो तो नराधम असतो, निर्दयी असतो. जर किरणने खरंच नाव नाही सांगितलं कबीरचं, तर तो खरंच या ड्रिल मशीनने जान्हवीच्या पायात ड्रिल करेल यात शंका नाही. आणि तो चक्क जान्हवीच्या पायाजवळ हे ड्रिल नेतो आणि जान्हवीच्या पायाला या ड्रिलचा स्पर्श होणार. जान्हवी जोरात ओरडते, किरण, याला जे काही पाहिजे सगळं सांगून टाक, वाचव मला, मला नाही मरायचंय. किरण खूप दुःखी होतो आणि त्याला समजतं की आता कबीरचं नाक सांगितल्याशिवाय आपल्याला सुटका नाहीये. जान्हवीला वाचवायचं असेल तर मला हे करावंच लागेल. आणि किरण जोरात ओरडतो, कबीर किर्लोस्कर. हे नाव ऐकताच या डिटेक्टिव्हला मोठा धक्काच बसतो. डिटेक्टिव्ह थांबतो आणि हे ड्रिल मशीन आपल्या गुंडाकडे देऊन टाकतो. जान्हवी शांत होते आणि डिटेक्टिव्ह किरणजवळ येतो आणि विचारतो, काय बोललास तू, मला नीट ऐकू आलं नाही. किरण सांगतो, कबीर किर्लोस्कर. डिटेक्टिव्ह विचारतो, म्हणजे राजलक्ष्मी किर्लोस्कर नंतर किर्लोस्कर इंडस्ट्रीजचा मालक कबीर किर्लोस्कर असणार आहे. मग कोण हा कबीर किर्लोस्कर, कसा दिसतो, काय त्याचं वय काय आहे, कोठे राहतो, त्याचा फोटो आहे का तुझ्याकडे, चल दाखव मला. तर किरण आता काय सांगायचं याचा विचार करू लागतो. मी जान्हवीचा जीव वाचवण्यासाठी कबीरचं नाव तर याला सांगितलंय, पण मी कबीरबद्दल बाकीची माहिती त्याला देऊ शकत नाही, असा विचार किरण करत असतो. आणि हा डिटेक्टिव्ह किरणला एकानंतर एक प्रश्न विचारतो, शांत का बसलाय, बोल, लवकर बोल. पण किरण हा विचारातच मग्न असतो. आणि इकडे आपल्या इन्स्पेक्टर भरत भालेरावची शूटिंग सुरू असते. एका बुलेटची साफसफाई कशी करायची, बुलेट कशी धुवायची, या प्रोडक्टची ॲड फिल्म तो शूट करत असतो. डिरेक्टर त्याला म्हणतो, ॲक्शन. आणि आपला कबीर भालेराव एकदम भारी ॲक्टिंग करत असतो. बुलेट धुवायची असली तर आपल्याच्या साबणाने बुलेट अशी चमचम होईल. आणि त्याची ॲक्टिंग खरंच खूप भारी असते. परंतु त्याच वेळेस शूटिंग लोकेशनवरची लाईट जाते, सगळीकडे अंधकार होतो. आणि मग डिरेक्टर विचारतो, लाईट कशी गेली रे. आणि त्याच वेळेस कान्हा तेथे येतो, आपला हिरो. कान्हा हा अंधारातून पुढे येत असतो, त्यामुळे त्याचा चेहरा काही दिसत नाही. आणि कान्हा म्हणतो, इतका वेळ खोटी खोटी ॲक्टिंग आता बस झाली, आता सत्य समोर आणण्याची वेळ आली आहे. आणि सत्याचा प्रकाश हा सगळ्यात मोठा असतो. लाईट्स. आणि लाईट्स लागतात. कान्हाच्या चेहऱ्यावर उजेड पडतो आणि कान्हाला पाहून या भरत भालेरावला जबर धक्का बसतो. तो कान्हाकडे एकटक पाहतच राहतो. डिरेक्टर त्याच्या जागेवरून उठलेला असतो. कान्हा या भरत भालेरावकडे पाहत पाहत चक्क डिरेक्टरच्या खुर्चीवरच येऊन बसतो. कान्हाचा स्वॅगच एवढा जबर असतो की डिरेक्टर, तेथे जमलेले शूटिंगचे सगळे लोक, कुणीच कान्हाला काही बोलत नाही. आणि भरत भालेराव थरथर थरथर करू लागतो. कान्हा म्हणतो,
आता मी आहे इथला डिरेक्टर आणि जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत येथून कुणीच जाणार नाही. मी सांगितल्याशिवाय आजचा पॅकअप होणार नाही. भरत भालेराव खूप घामाघूम होतो, खूप घाबरतो, पण कानाचा स्वॅगच वेगळा असतो. आणि इकडे हा डिटेक्टिव्ह किरणवर ओरडतो, लवकर सांग, नाहीतर ड्रिल मशीन परत आणू का? तर किरण म्हणतो, सांगतो सगळं. मी फक्त राजलक्ष्मी मॅडमकडून कबीर किर्लोस्करचं नाव ऐकलंय, पण त्याचं वय किंवा तो कसा दिसतो हे मला काहीच माहीत नाही आहे. जान्हवी ही किरणकडे आश्चर्याने पाहते. तर हा डिटेक्टिव्ह विचारतो, त्याचं वय, तो कसा दिसतो, म्हणजे तो तुझ्या वयाचा आहे का? तुला माहीतच असेल ना, तू त्याच्यावर फोनवर वगैरे बोलला असशील. किरण म्हणतो, नाही, आजपर्यंत मी त्याच्यावर कधीच फोनवर बोललेलो नाही आहे किंवा तो कसा दिसतो ते मला माहीत नाही आहे. मी त्याचं म्हणालो, माझा असा अर्थ होता त्या व्यक्तीबद्दल. तो माझ्या वयाचा आहे की नाही, कसा दिसतो, वय काय वगैरे ज्याबद्दल मला काहीच माहिती नाही आहे. डिटेक्टिव्ह चिडून म्हणतो, असं का? खरं बोलतोय का तू? थांब, आत्ता मला कळेल. जर तुला त्याच्याबद्दल आणखीन माहिती असेल ना, तर तुझ्या फोनमध्ये त्याचं नाव सेव्ह असेल, मी ते शोधून काढतो. असं म्हणून लगेचच डिटेक्टिव्ह किरणचा फोन घेण्याचा प्रयत्न करतो. पण किरण जसं काय याने माझा फोन घेतला तर याला सगळं सत्य कळेल अशी ॲक्टिंग करतो. डिटेक्टिव्ह त्याचा फोन हिसकावून घेतो आणि या फोनमध्ये कबीर हे नाव सर्च करतो. पण आपल्या किरणच्या मोबाईलमध्ये कबीर नावाने नंबर नसतो, कान्हा नावाने नंबर सेव्ह असतो. त्यामुळे या डिटेक्टिव्हला किरणच्या मोबाईलमध्ये कबीर नावाने कोणताच कॉन्टॅक्ट सापडत नाही. त्यामुळे त्याचासुद्धा विश्वास पटतो की किरण जे काही बोलतोय ते खरं बोलतोय. आणि इकडे कान्हा हा माईक हातात घेतो, जसं डिरेक्टर घेतो, आणि कान्हा म्हणतो, ॲक्शन, चला आता खरं खरं बोला. पण भरत भालेराव काहीच बोलत नाही. तो शांत उभा असतो. शूटिंगची सगळी लोक भरतकडेच पाहत असतात की हे नेमकं सगळं काय होतंय. त्यामुळे भरत चांगलाच घाबरतो. कान्हा चिडून म्हणतो, अरे यार काय भरत, तुला कळत नाही का रे? मी ॲक्शन म्हटल्यावर काम सुरू करायचं असतं, असं शांत नाही बसायचं. येथे जे काही होतंय ना त्यात प्रोड्युसरचा पैसा लागला आहे. एक मिनिटाचा पैसा देतोय आपण आणि तू प्रोड्युसरचा पैसा वाया घालवतोय. हे मला काही आवडत नाही आहे. चल पोपटासारखा बोल बरं. तू जे काही केलं ना ते सगळं सत्य सांगायचं आहे. आणि एकदा का येथील शूटिंग संपली मग आपल्याला दुसऱ्या लोकेशनवर सुद्धा जायचं आहे, गोरेगाव पूर्व पोलीस स्टेशन. आठवलं की नाही? भरतला जबर धक्काच बसतो. आता माझं काही खरं नाही. हा कान्हा माझी हाडं खिळखिळी करणार असं त्याला वाटतं. आता इथून पळून गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. असं म्हणून भरत भालेराव तेथून पळून जाणार. कान्हालाही समजतं. कान्हा त्याला पकडण्याचा प्रयत्न करतो, पण एवढ्यात एक चहावाला मध्ये येतो. भरत त्याला ढकलून देतो आणि तेथून पळून जातो. या चहावाल्याचे कप खाली पडतात. आपला कान्हा तर चांगल्या मनाचा आहे. तो विचारतो, तुम्हाला लागत नाही ना दादा? चहावाला म्हणतो, नाही, मी बरा आहे. आणि मग कान्हा या सगळ्या शूटिंगवाल्यांना सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, तुम्ही तुमची शूटिंग कंप्लीट करा, तोपर्यंत मी एक ॲक्शन सिक्वेन्स करून येतो. कान्हासुद्धा या भरत भालेरावच्या मागे मागे धावतो. या सगळ्या लोकांना कळतच नाही की हे नेमकं काय चाललंय. इकडे किरणच्या मोबाईलमध्ये कबीरचा कॉन्टॅक्ट भेटलेला नसतो. त्यामुळे डिटेक्टिव्हला वाटतं की हा किरण जे काही बोलला ते खरंच आहे. आणि डिटेक्टिव्ह म्हणतो, ठीक आहे, मला तुमच्याकडून जी माहिती हवी होती ती भेटली आहे. तो आपल्या गुंडांना सांगतो, यांच्या तोंडावर कपडा टाका आणि यांना सांगितल्याप्रमाणे घेऊन जा. किरणला माहीत असतं की हे आता आपलं सोडून देणार आहे. त्यामुळे किरण शांत असतो. पण जान्हवी मात्र खूप घाबरलेली असते आणि विचारते, तुम्ही आम्हाला कोठे नेणार आहात? आम्हाला मारून टाकणार आहात का? तर किरण तिला शांत राहायला सांगतो. पण जान्हवी खूप घाबरलेली असते. जान्हवी विचारते, खरं खरं सांगा, आम्हाला तुम्ही कोठे नेणार आहात? आम्हाला मारणार आहात का? डिटेक्टिव्ह म्हणतो, नाही, तुला मारणार नाही आहे, पण तुला सांगणार सुद्धा नाही आहे की तुझ्याबरोबर काय करणार आहे. तर जान्हवी विचारते, येथे मला ट्रेनचा आवाज येतोय, तुम्ही आम्हाला ट्रेनच्या रुळावर बांधणार आहात का? आम्हाला चिरडणार आहात का? मी सिनेमात पाहिलंय, प्लीज असं करू नका. हा डिटेक्टिव्ह हसतो आणि म्हणतो, अगं बाई, तुला सरप्राईज देणार आहे. आणि तो आपल्या गुंडांना त्यांच्या तोंडावर काळा कपडा टाकायला सांगतो आणि घेऊन जायला सांगतो. गुंड जान्हवी आणि किरणच्या तोंडावर काळा कपडा टाकतात आणि त्यांना घेऊन जात असतात. जान्हवी खूप घाबरलेली असते, आरडाओरडा करत असते, वाचवा, आम्हाला नाही मरायचे. किरण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो, पण जान्हवी काय ऐकत नाही. हे गुंड या दोघांना घेऊन जातात. आणि मग हा डिटेक्टिव्ह लगेचच सरकारला कॉल करतो. सरकार तर त्याच्या फोनची वाटच पाहत असते. सरकार फोन उचलते.
डिटेक्टिव्ह सांगतो, सरकार एक खूप महत्त्वाची बातमी समजली आहे. सरकार विचारते काय? तर डिटेक्टिव्ह सांगतो, त्या राजलक्ष्मी किर्लोस्करचा उत्तराधिकारी आहे कबीर किर्लोस्कर. कबीर किर्लोस्कर हे नाव ऐकून सरकारला आश्चर्य वाटतं. सरकार विचारते, आणखीन काय समजलं? कोण आहे हा कबीर किर्लोस्कर? कोठे असतो? कसा दिसतो? त्याचं वय काय? त्याची सगळी माहिती हवी आहे मला. डिटेक्टिव्ह सांगतो, नाही सरकार, मला फक्त त्याचं नाव कळलंय, कारण किरणला सुद्धा फक्त त्याचं नाव माहीत आहे. त्याने सांगितलं की आजपर्यंत राजलक्ष्मी किर्लोस्करच्या तोंडून त्याने फक्त नाव ऐकलंय. तो कसा दिसतो, कोठे असतो, त्याचं वय काय, हे किरणला काही माहीत नाहीये. आणि आपल्यासुद्धा हेच हवं होतं ना. तर सरकार म्हणते, ठीक आहे, तू त्या किरणला आणि जान्हवीचं नंतर काय केलं? डिटेक्टिव्ह सांगतो, सरकार जसं आपलं ठरलं होतं तसंच केलं. सरकार विचारते, त्या जान्हवीला तू जास्त त्रास तर दिला नाही ना? डिटेक्टिव्ह सांगतो, नाही नाही, तिला फक्त घाबरवलं, काही त्रास दिलेला नाहीये. सरकार म्हणते, ठीक आहे, मग मला लवकरात लवकर त्या कबीर किर्लोस्करची सगळी माहिती हवी आहे. तो कोठे राहतो, कसा दिसतो, काय करतो, हे सगळं मला जाणून घ्यायचं आहे. तर डिटेक्टिव्ह म्हणतो, सरकार त्याची काय गरज आहे? आपल्याला तर कान्हाचा भूतकाळ माहीत करून घ्यायचा आहे ना. मग त्या कबीर किर्लोस्करची माहिती कशाला काढायची? तर सरकार चिडून म्हणते, आता तू मला शिकवणार का की काम कसं करायचं? तू माझ्या तुकड्यावर जगणारा कुत्रा आहे. मी जेवढं सांगितलं तेवढंच करायचं. आणि कोणाला माहीत, हा कबीर किर्लोस्कर त्या कान्हाविरुद्ध आपला सगळ्यात मोठा प्यादा ठरेल. कारण कान्हा राजलक्ष्मी आणि कबीरसाठी काम करतो आणि कान्हाचं सत्य त्यांनाच माहीत असणार. ती राजलक्ष्मी तर काय तोंड उघडायची नाही, पण जर कबीर आपल्या हाती लागला ना, तर कान्हाचं सगळं सत्य आपल्या समजेल. त्यामुळे जेवढं सांगते तेवढंच करायचं, स्वतःचं डोकं नाही चालवायचं. आणि ही गोष्ट डिटेक्टिव्हला सुद्धा पटते. तो फोन कट करतो आणि सरकार मागे वळून पाहते तर तिच्यासमोर चक्क सखी उभी असते. सरकारला जबर धक्काच बसतो. सरकारला असं वाटतं की सखीने माझं सगळं बोलणं ऐकलं की काय. सरकार लगेच तिचा जो फोन असतो, हा फोन आणि तेजस्विनीचा फोन हे दोन वेगळे फोन आहेत. सरकार हा फोन आपल्या साडीच्या पदरात लपवते आणि सखीने जसं काय सगळं ऐकलंय असं तिच्याकडे रागाने आश्चर्याने पाहत असते. सरकारला दरदरून घाम फुटतो. ती घाम पुसत असते. हिने सगळं ऐकलं की काय, मी तेजस्विनी नाही मनस्विनी आहे हे हिला कळलं की काय, अशी भीती तिला वाटते. आणि सखी तिच्याकडे पाहत असते. हो, आता मला सगळं कळलंय. पण आपल्याला माहिती आहे की सखीला काहीच माहीत झालेलं नसतं, तिने काहीच ऐकलेलं नसतं. दुसरीकडे भरत भालेराव आणि कान्हाची पकडापकडी सुरू असते. भरत भालेराव पुढे पळत असतो आणि कान्हा एखाद्या ऑलिम्पियनसारखा त्याच्या मागे मागे जोरात धावत असतो. परंतु भरतची रनिंग खूप चांगली आहे. आणि त्याच वेळेस रस्त्यात एक गाडी येते आणि ही गाडी दुसरी कुणी नसून ही चक्क तीच गाडी असते ज्या गाडीमध्ये गुंडांनी जान्हवी आणि किरणला आणलेलं असतं. हा भरत भालेराव तर पुढे पळून जातो, पण कान्हाची या गाडीबरोबर धडक होते. आणि कान्हा या गाडी क्षणभर पाहतो सुद्धा, पण त्याला भरत भालेरावला पकडणं जास्त महत्त्वाचं आहे. त्यामुळे कान्हा काही जास्त वेळ थांबत नाही आणि भरतच्या मागे पळून जातो. ही गाडी तेथे थांबते आणि त्या क्षणी किरण आणि जान्हवीला ते गाडीतून बाहेर रस्त्यावर फेकून देतात आणि गाडी तेथून निघून जाते. किरण आणि जान्हवीला जबर धक्काच बसलेला असतो. आपण कोठे आहोत, आपला कोठे फेकलंय हे त्यांना काही कळत नाही. आणि भरत पुढे धावत असतो. कान्हा त्याच्या मागे मागे धावत असतो. भरतला माहिती आहे याने मला पकडलं तर माझा विषय संपला. आणि कान्हाला माहीत असतं की याला पकडलं तर सरकारचा विषय संपला. त्यामुळे तो सुद्धा जीवाच्या आकांताने त्याच्या मागे मागे धावत असतो त्याला पकडण्यासाठी. इकडे सखी ही सरकारजवळ येते. सरकारला दरदरून घाम फुटलेला असतो. ती घाम पुसते, खूप घाबरते, विचार करते हिने सगळं ऐकलं की काय. आणि सखी तिला विचारते, आई काय झालं, तुला एवढा घाम का फुटलाय, तुला बरं वाटत नाहीये का? तर सरकारला समजतं याचा अर्थ हिने काही ऐकलेलं नाहीये. सरकार म्हणते, नाही ग सखी, ते अजूनही माझ्यासाठी सगळं नवीन आहे ना, म्हणून असं होतंय. आणि त्यात तू म्हणालीस ना की तू सगळी प्रॉपर्टी माझ्या नावावर करणार आहे, तर मला त्याचीसुद्धा भीती वाटते की काय होईल, कसं होईल. सखी म्हणते, आई तू उगाच काळजी करतेयस. सखी ही सरकारचा हात हातात गेले आणि तिला शांत करण्याचा प्रयत्न करते. सरकार म्हणते, नाही नाही तसं नाही, माझे ना थोडं डोकंसुद्धा दुखतंय, थोडा त्रास होतोय. आता इतकी वर्ष त्या कालकोठडीत राहिले ना, त्यामुळे या गोष्टींची सवय नाही आहे, मनावर थोडं दडपण येतं. सखी तिला समजावून सांगते, आई मी आहे ना तुझ्याबरोबर, तू काहीच दडपण घेऊ नको, आपण सगळं ठीक करू आणि हळूहळू या सगळ्या गोष्टींची सवयसुद्धा तुला होईल.
तू काळजी करू नको. आणि तुला माहिती आहे का, आंब्याची पेटी आली आहे. ती मीनाक्षी काकूच्या माहेरून येणार होती ना, ती आली आहे. आम्ही सगळे आंबे खाणार आहोत. तू सुद्धा ये. आम्ही तुझी वाट पाहतोय. सरकार म्हणते, हो हो, मला सुद्धा आंबे खायचे आहेत. तू हो पुढे, मी येते फ्रेश होऊन. सखी म्हणते हो. सखी तेथून निघून जाते. सरकार पुन्हा आपल्या जुन्या रूपात येते आणि आपला हा मोबाईल बाहेर काढते आणि विचार करते, आज थोडक्यात वाचले. मला आता बारकाईने सगळीकडे लक्ष द्यायला हवं. असं करून नाही चालणार. आणि सरकार तिचा हा फोन पुन्हा एकदा कपाटामध्ये ठेवून देते. म्हणजे आता सरकारला हे 2 फोन सांभाळायचे आहेत. एक सरकारचा फोन ज्यावरून ती कट कारस्थाना करते, ती कपाटात लपवून ठेवते. आणि एक स्वतःचा फोन म्हणजे तेजस्विनीचा फोन, जी सगळ्यांना दाखवण्यासाठी. सरकार लपून फोन ठेवून देते आणि आता खाली जाण्याचा विचार करते. पण कबीर किर्लोस्करला लवकरात लवकर शोधावा लागेल, हा विचारसुद्धा तिच्या मनात असतो. इकडे भरत आणि कान्हाची पकडापकडी सुरूच असते. दोघे एका चाळीजवळ येतात आणि तेथे चाळीत काही मुलं, काही माणसं क्रिकेट खेळत असतात. भरत हा पुढे पळत असतो आणि कान्हाला समजतं, आता याला थांबवायचं असेल तर काहीतरी ॲक्शन घ्यावीच लागेल. कान्हा या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांचा स्टंप घेतो आणि या भरतला जोरात फेकून मारतो. आणि कान्हाचं नाव जरी कान्हा असलं, पण त्याचा निशाणा अर्जुनपेक्षा कमी नाही आहे. हा क्रिकेटचा बाण अगदी निशाण्यावर बसतो आणि भरत भालेराव या आघाताने खाली पडतो. कान्हा त्याच्याकडे रागारागाने पाहत असतो. इकडे किरण आणि जान्हवी हे दोघे रस्त्यावर असतात. जान्हवी खूप घाबरते. सगळ्यात आधी किरण हा आपल्या डोक्यावरचा काळा कपडा बाजूला करतो आणि मग जान्हवीच्या तोंडावरचा काळा कपडासुद्धा बाजूला करतो. जान्हवी रडू लागते, घाबरते. किरण 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 तिला समजावून सांगतो, जान्हवी घाबरू नकोस, ती माणसं पळून गेली आहेत. आता आपण सेफ आहोत, आपल्या जीवाला धोका नाहीये. जान्हवी चिडून विचारते, अरे काय जीवाला धोका नाहीये? मरता मरता वाचलोय आपण. आणि कोण आहे हा कबीर किर्लोस्कर? तू कोण आहेस? मला काही कळतच नाहीये. अरे आज मेलो असतो ना आपण. सांग ना मला, हे सगळं काय चाललंय? किरणला काय सांगावं ते कळतच नाही आणि तो जान्हवीला जवळ घेतो. जान्हवी रडू लागते. किरण तिला शांत करण्याचा प्रयत्न करतो आणि आता पुढे काय करायचं याचा विचार करतो. इकडे कान्हा हा जमिनीवर सांडलेल्या भरत भालेरावला उचलतो, त्याची गचंडी पकडतो आणि त्याला जाब विचारतो, मी तुला फक्त एकच प्रश्न विचारणार, तू आमच्या घरी खोटा इन्स्पेक्टर बनून आला होता, हे सगळं तुला कुणी करायला सांगितलं होतं? भरत भालेराव म्हणतो, सरकारने. कान्हाला जबर धक्काच बसतो. कान्हा म्हणतो, आता पुढचा प्रश्न, सरकार कोठे आहे? भरत भालेराव त्याला खोटं सांगतो, मला नाही माहीत. सरकारने मला फक्त फोन केला होता. ती कशी दिसते, काय दिसते ते सुद्धा मला माहीत नाही आहे. तिने मला फोन केला, मला सगळी कामं करायला सांगितली आणि मग मी त्या प्रकारे आलो होतो. मी तिच्याकडून पैसे घेतले होते. कान्हा चिडून म्हणतो, याचा अर्थ तिने तुला फोन केला होता. मग तिचा फोन नंबर तर तुझ्याकडे असेलच. चल दे, तुझा फोन दे. पण भरत फोन द्यायला नकार देतो. कान्हा आणि भरतमध्ये घासाघीस सुरू होते आणि भरत हा फोन नाही द्यायचा म्हणून तेथून पळून जाऊ लागतो. कान्हा त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतो, पण या झटापटीत फोन खाली पडतो आणि भरत कान्हाला धक्का देऊन पळून जातो. पण कान्हाला आता हवी ती माहिती मिळालेली असते आणि भरतचा फोन तो उचलतो. परंतु हा फोन खाली पडल्यामुळे त्याचा डिस्प्ले जातो आणि या फोनमधून कान्हाला काही माहिती मिळत नाही आणि भरत तेथून पळून जातो. आता याला पकडून काही फायदा नाही आहे. या फोनच्या सहाय्याने आपल्याला अनेक गोष्टी करू शकतात असा विचार कान्हा करतो. आणि इकडे सरकारच्या घरी वेदू ही सगळ्यांना मस्त आंबे कापून देत असते आणि ती सगळ्यांना आंबे कापून आणून देते. आपली सरकार ही तेजस्विनीची ॲक्टिंग करते, त्यामुळे ती स्वतः तर खात नाही, परंतु घरातील सगळ्यांना हे आंब्यांच्या प्लेट देते. सगळेजण आंबे खात असतात. आणि आता या मालिकेत जी कुल्फी आहे ती सुद्धा बदलली आहे. कुल्फीसुद्धा या आंब्यांचा आस्वाद घेत असते, त्याची मँगो कुल्फी बनवत असते. पण आपली सखी काही कुल्फी खात नाही. वेदू ही कोणाला घाबरत नाही आणि वेदू ही सगळ्यांना पाहून म्हणते, अरे तुम्ही असे काय आंबे खाताय, जसे काय कधी आयुष्यात आंबे खातलेच नाही, अधाशासारखे. आणि सखी त्यांना सांगते, अगं वेदू, हा सीझनचा पहिला आंबा आहे ना, आणि आंबा हा वर्षातून एकदाच येतो, म्हणून पहिला आंबा सगळे असे अधाशासारखेच खातात. आमच्या कुटुंबातील सगळ्यांना आहे ना आंबा खूप आवडतो, त्यामुळे पहिल्यांदा आंबा आल्यावर आमच्या इथे अशीच पद्धत असते, सगळे असेच अधाशासारखे खातात. आणि मग सगळेजण सखीला विचारतात, पण सखी तू आंबा का खात नाहीये? तर लगेच तेजस्विनी म्हणते, म्हणजे सरकार म्हणते, कशी खाईल ती? तिचा लाडका कान्हा नाही ना, मग त्याच्याशिवाय ती सीझनचा पहिला आंबा खाणार नाही.
सखी खूप लाजते. तर सरकार म्हणते, अगं लाजतेस काय, घे आंबा खाऊन. पण सखी म्हणते, नाही, कान्हा आल्यावरच मी आंबा खाईल. सगळे खुश असतात आणि मग परशुराम हा कान्हाचे गोडवे गाऊ लागतो. आपला कान्हा आहे ना कंपनीच्या एखाद्या कामात अडकला असेल, कारण जेव्हापासून सरकार गेली आहे तेव्हापासून त्यानेच कंपनीची सगळी धुरा सांभाळली आहे. मीनाक्षी म्हणते, हो ना, ती सरकार जेव्हा कंपनीत होती तेव्हा तरी काय काम करायची, फक्त ऑर्डर सोडायची. सरकारला खूप राग येतो. आणि मग गौतम म्हणतो, हो, पण जेव्हापासून आपला कान्हा आलाय ना, कान्हाने कंपनीत खूप चांगलं काम सुरू केलंय, सगळ्या कंपनीची जबाबदारी त्याने घेतली आहे. तर सरकार म्हणते, पण आजकाल कंपनी चालवणं म्हणजे काही सोपं काम नाही आहे. परशुराम सांगतो, हो ना, कंपनी चालवणं सोपं काम राहिलं नाही आहे. आधी आपली कामत कन्स्ट्रक्शन नंबर 1ची कंपनी होती, पण आता ती किर्लोस्कर कन्स्ट्रक्शन आली आहे ना, ती सुद्धा खूप भारी कंपनी आहे. त्यांनी आपले 70 एम्प्लॉईज पळवले, आपले महत्त्वाचे कॉन्ट्रॅक्ट्स पळवले आणि त्यांच्या त्या सर्व आहेत ना, राजलक्ष्मी किर्लोस्कर, त्या वयस्कर आहेत, पण त्यासुद्धा खूप हुशार आहेत. तेवढ्याच सरकारला आठवतं की डिटेक्टिव्हने आपल्याला सांगितलंय की राजलक्ष्मी किर्लोस्करचा एक वारसदार आहे, कबीर किर्लोस्कर. आणि मग परशुराम कंपनीबद्दल सांगत असतो. पण आता कान्हा आपल्या कंपनीत आलाय ना, तर कान्हा सगळी विस्कटलेली घडी बरोबर बसवेल आणि तो कंपनीलाही सांभाळेल आणि आपले कॉन्ट्रॅक्टसुद्धा परत मिळवून देईल. सगळेजण कान्हाचं कौतुक करत असतात. मीनाक्षी म्हणते, बस झाल्या तुमच्या बिझनेसच्या गप्पा, आता आपण आंब्याची मजा घेऊया, सगळेजण आंब्यावर ताव मारूया. सखी म्हणते, हो हो. तर गौतम म्हणतो, मी तर त्या आधीपासूनच करतोय. सखी म्हणते, आई तू खा ना आंबा, मी तर आंबा नंतर खाईल, कान्हा आल्यावर, तू खा. सरकार आंब्याची एक फोड उचलते आणि या फोडीकडे पाहत असते. पण सरकारला हा आंबा नाही, तर सखीची ही संपूर्ण प्रॉपर्टी हवी आहे आणि ती आता कशी मिळवता येईल, लवकरच सखी माझ्या नावावर प्रॉपर्टी करणार आहे, असा विचार करून सरकार खुश असते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, खूप इंटरेस्टिंग होता. आता कान्हा सरकारचं सत्य जाणून घेण्यापासून जास्त लांब नाहीये. सरकारला असं वाटतंय की मी कान्हाचा भूतकाळ शोधून काढतीये, पण कान्हाला कळलंय सरकार मेलेली नाहीये आणि आता भरत भालेरावचा मोबाईल भेटल्यानंतर कान्हाला तिचं खूप मोठं सत्य कळणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, लपंडाव या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की सखी सरकारच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करत असेल, या पेपर्सवर सह्या करत असेल, त्याच वेळेस कान्हा तेथे येईल आणि म्हणेल, थांबा सखी मॅडम. सखी विचारेल, काय झालं कान्हा? तर कान्हा तिला म्हणेल, तुम्ही ज्या बाईच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करताय त्या बाईची खरी ओळख तर जाणून घ्या. सखी विचारेल, कान्हा तू हे काय बोलतोय? सरकारच्या तर पायाखालची जमीनच सरकणार, कारण सरकारला फुल कॉन्फिडन्स होता की कान्हाला आता कधीच कळणार नाही की मी सरकार आहे, तेजस्विनी नाही आहे. पण त्याला हे कळलंय, हे सरकारला समजतं. कान्हा म्हणतो, सखी मॅडम, तुम्ही ज्या बाईच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करताय ना, ती तुमची खरी आई नाही आहे, तर ती मनस्विनी आहे, तुमची मावशी सरकार आहे. हे ऐकून सखीला जबर धक्काच बसणार. सरकारच्या सुद्धा पायाखालची जमीन सरकेल. सखी ही सरकारकडे रागारागाने पाहत असेल. कान्हाच्या डोळ्यात तर आग असणारच आणि सरकारला कळणारच नाही की कान्हाला हे कसं समजलं, ते सुद्धा एवढ्या लवकर. मग कान्हाला हे कसं समजलं हे आपल्यासाठी सुद्धा मोठं रहस्यच असणार आहे आणि त्याचा उलगडा हा पुढील काही एपिसोडमध्येच होईल. कदाचित कान्हाला हा जो भरत भालेरावचा मोबाईल भेटलाय, यामध्ये त्याने सरकारचा मोबाईल पाहिला असेल, नंबर पाहिला असेल आणि त्या नंबरची लोकेशन जाणून घेतली असेल. यावरून आपल्या घरात जी तेजस्विनी बनून राहतीये ती सरकार आहे हे कान्हाला कळलेलं असणार. मग आता सखी आणि कान्हाला जेव्हा कळलंय की ही सरकार आहे, मग ते काय करणार? कारण सरकार मीच तेजस्विनी आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करेल. आधी तरी ही तेजस्विनी नाहीये हे कान्हा आणि सखीने शोधून काढलं होतं, कारण तेव्हा खरी तेजस्विनी घरात होती आणि खऱ्या तेजस्विनीच्या भूतकाळाबद्दल सरकारला काही माहीत नव्हतं. तेव्हा सरकारचा खोटेपणा लगेच उघड झाला होता. पण आता खऱ्या तेजस्विनीला दरीत ढकलण्याआधी सरकारने तिचा सगळा भूतकाळ जाणून घेतलाय की तिचं आणि सखीचं नातं कसं होतं, यांनी भूतकाळात काय काय केलं आहे, सगळे सिक्रेट्स तिला माहीत आहेत. त्यामुळे आता हे सत्य जाणून घेणं, सरकारचंच खरा चेहरा समोर आणणं हे त्यांच्यासाठी अवघड असेल आणि सरकारसुद्धा एवढ्या लवकर हार मानणार नाही, हे मात्र खरं. पण आता कान्हाला कळलंय, त्यामुळे सखी सरकारच्या नावावर प्रॉपर्टी करणार नाही
आणि सरकारचं मिशन कंप्लीट होणार नाही. त्याचबरोबर सरकारला सुद्धा कबीर किर्लोस्करचं सत्य कळलं आहे, त्यामुळे सरकारसुद्धा कान्हाचं सत्य लवकरात लवकर बाहेर काढेल यात शंका नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा हा जो ट्विस्ट आला आहे आवडला आहे का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि लपंडाव या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे लपंडाव मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.